योग्य, अरे उद्या पुण्याला जा, काहीतरी काम धंदा बघ ना. किती दिवस इथं पडून राहणार आहे? हा, अरे तुझं वय किती झालं ते तरी बघ. रव्या, खरं सांगू का, अरे दर महिन्याला माझी आई पंढरपूरला जाती आणि मी पुण्याला खेपा घालते. पंढरपूरला गेल्यावर तिला मंदिरात निदान देव तरी भेटतो, आणि मला साधी 15,000 रुपयाची नोकरी सुद्धा मिळणार. वैताग आलाय पार. आता आहे ना, नोकरी बिवकरी करायचीच नाही मला. मग काय करणार आहेस? तुला तर साधी शेती पण येत नाही. करू स्वतःचा काय व्यवसाय फिवसाय. अरे त्याला पैसे लागतात, इथे आपले खायचे वांदे आहेत. मित्रा, स्वप्न ही मोठीच बघावी लागतात, तेव्हा ती पूर्ण होतात. नाहीतर आयुष्यभर लोकांच्या चपला उचलण्यात जिंदगी जाईन, कळायचं सुद्धा नाही. योगेश, काय इकडे ये ना, मला बोलायचंय तुझ्याशी. मग बोल ना, काय काम आहे? रव्या काय बिनओळखीचा आहे काय, तेव्हा तिकडूनच बोलते? अरे काहीतरी प्रायव्हेट बोलायचंय तुझ्याशी, तुला कळत नाही का रे? अरे जा, असेल काहीतरी तिचं काम. वय जा, वय बघ. अरे जा ना, इथं खांबासारखा काय उभा राहिलाय, जा. अगं थांब, ए इप्पर रे, पुढं शेत तळे जायचं का जीव द्यायला? तू म्हणशील तर जाऊ तिकडे, पण ह्या यायचं याड. काय काम होतं बोल. मला स्थळ आले आणि उद्या बघायला येणार आहेत मला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला काहीच वाटत नाही का रे योगेश? म्हणजे तुला माझ्याशी लग्नच नाही करायचंय वाटतं? करायचंय लग्न. चल, तो आहे ना दम, मंदिरात जाऊ, 2 हार घेऊ आणि करू तिथंच लग्न. चल. ए, तुझ्यात दम नाही ते सांग ना. माझ्या बापासमोर यायला फाटते का तुझी? ए, कोण आहे तुझा बाप? टिक्कोजीराव का मोठा जागीरदार लागून गेला? मग त्यांच्या समोर येऊन त्यांच्या पोरीचा हात मागायला काय होतंय? हा, हे बघ, मला पळून जाऊन लग्न करायचं नाहीये. पळून जाऊन तर कुणी पण लग्न करतं, आणि 2 वर्ष झाली मी तुझ्या मागे लागले. वयाची 30 ओलांडली आता आपण. कुठं गेला रुबाब? लय मोठ्याने बोलत होतास ना? स्नेहा, तुला चांगलं माहिती आहे तुझ्या बापाचा स्वभाव कसा आहे. त्याला जरी म्हटलं ना आपलं लग्न लावून दे, तरी तो आपलं लग्न लावून देणार नाही. हाताने उगाच आपला तमाशा का करून घ्यायचा? अरे पण तू एकदा बोलून तर बघ, पुढे बघू ना काय करायचंय ते. तुझ्या बापाच्या नादी लागणं म्हणजे ना येड्याचं काम आहे. तुझा बाप आहे ना जरा डोक्यात अर्ध आहे. हे बघा, तू माझ्या पप्पांचा अपमान करतोयस. तसं पण तुझ्या बापाचं काय करू शकतो मी? हा, ए अगं ए, थांबकी जरा इथं थांब ना. लय राग येतो. सॉरी सॉरी. बर, काय करू सांग? संध्याकाळी घरी ये, माझ्या पप्पांशी बोल. त्यांना सांग की आपल्याला लग्न करायचे. हे बघ, मी बोललो काय आणि तू बोलली काय, एकच आहे ना. फरक आहे योगेश. एकतर आपल्यामध्ये लव्ह मॅरेजला परमिशन मिळत नाही, आणि त्यातल्या त्यात तू. मी सांगितलं ना तुला. बरं, तुझ्या घरी येऊन जरी मी बोललो आणि जर तुझ्या बापाने माझा अपमान केला ना, तर मी उभ्या आयुष्यात कधी पाऊल ठेवणार नाही तुझ्या दारात. तसं पण मला बाहेरून कळाले, तुझ्या बापाला तुझ्यासाठी श्रीमंतच मुलगा पाहिजे, आणि मी काही श्रीमंत नाही. कसे आपल्या विचारात ताकद असायला हवी, ज्याच्याने पुढचा माणूस बदलला पाहिजे. आणि मला माहिती आहे तुझ्या विचारात ती ताकद आहे. खोटं पण चांगलं बोलतेस की. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. गप बरं. वेळ आहेस का रे तू? कुठेही काही बोलतो. तर कोण आहे? मकाची चारी बाजूला. ए रव्या, डोळे दाखवून घे रे. आता म्हटलं ना, लागलं ना. होणाऱ्या नवऱ्याला मारतात कराव. आधी लग्न करा, बापाशी बोला, आणि मग होणारी बायको म्हणा. चल, संध्याकाळी लवकर ये आणि जरा चांगले कपडे घालून या. 2 वर्ष ते कापड नाही घेतलं नवीन अंगावर घालायला.
आणि चांगले कपडे कुठून घालू ग? ते मला माहित नाही, पण जरा व्यवस्थित आहे. आता उशीर झालाय, मी येते. बाय. ए बाय. चायला. ए आवरलं का? चल. दर. योगेश, मी असं ऐकलेस नाही, याचा बापले आडदांडे त्याच्या तोंडाला लागू नको. आपण जरा कमीपणा घेतला तर आपलं कुळ काय भ्रष्ट होत नाही. आणि जरा आत बिन वाघ. पोरगी चांगली आहे, तुझं नशीब उजळून निघल. तू असं बोलते तस काय मी मुलगी बघायला नाही, तिथं भांडणं करायला चाललोय. अरे तू हायसच तापट, म्हणून काळजी वाटती. आता आपला कोणी स्वाभिमान दुखावला नाही तर आपण कशाला झक मारायला भांडतोय कोणासोबत? ते काय बी नाही. चांगली पोरगी हातची जाता कामा नाही बघ. पैसा काय आज न उद्या मिळेल, पण चांगली माणसं लवकर नाही मिळत. तिच्या बापाला सांगे जाऊ. हा, वेळ पडली तर मी स्वतः जाईन त्याच्या दारात. राहू द्या, आधी मी जातो, मग तू जा कधीतरी. तेवढं लक्षात ठेव बाबा, मी सांगितलेलं. बरं जाऊ का आता? उशीर होत. भांडू बिंडू नको बाबा. अरे नाही, पोराची ना काळजीच लागून राहिली. योगेशराव, तुमची काही तर डाळ शिजायची नाही राव. चला, आपलं माघारी गेलेलंच बरं आहे. योगेश, आलास? चल लवकर, चल ना. ऐक ना, मला असं वाटतं मी वाघाच्या गुहेतच चाललोय. काहीतरीच काय. चल, मम्मी पप्पा वाट बघतात आहे तुझी, आणि त्यांना वाईट वाटेल असं काही बोलू नकोस. हेच तू त्यांना समजावून सांगितलंय का? योगेश प्लीज, चल ना. बर, करीन तुझ्यासाठी झालं? नमस्कार. योगेश बस ना, बस. पप्पा मम्मी. काय करतोस? पप्पा, तुम्हाला माहिती आहे ना, स्नेहा, मी त्याला विचारले, त्याला बोलू दे. इंजिनिअरिंग झालंय माझं, सध्या नोकरीच्या शोधात आहे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मला पुढं. आत्ता काय करतो? म्हणजे प्रॉपर्टी वगैरे? 1 एकर जमीन आहे मला. आमच्या शेतात जे मजूर येतात ना कामाला, त्यांच्याकडे पण 2-3 एकर जमीन आहे, तरी सुद्धा भागत नाही त्यांचं. आणि तू, लायकी आहे का तुझी? पप्पा. काका म्हणला तरी चालेल मला. काका, मी सांगितलं ना एकदा, मी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे म्हणून. असं? ते कसं बरं? सध्या भांडवल जमा करतोय मी. दुचाकी आहे का तुझ्याकडे? नाही, नसेल तर आमची घेऊन जा. म्हणजे काय आहे, तुला जर काहीच जमलं नाही ना, तर निदान भांगार तरी गोळा करशील. माणसानं ठरवलं ना तर तो आयुष्यात काही पण करू शकतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, किती लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. पोरीचा बाप म्हणजे काय मूर्ख वाटला का रे तुला? एखाद्या श्रीमंत बापाच्या पोरीला कॉलेजमध्ये प्रेमाच्या जाळ्यात फसवणं इतकं सोपं नाही. आणि समजा दिली माझी पोरगी तुला, तर तुझी लायकी आहे का तिला सांभाळायची? लायकी कोणाची काढतो रे? लायकी कोणाची काढतो? योगेश प्लीज. तू का बस, थोबाड फुडी ना मी. बापाच्या पैशा उड्या मारणारा तू, स्वतःच्या हिमतीवर काय उभं केलं रे? आयत्या पिठावर रेवगोट्या मारणारा तू, आणि तुझ्या बापाने सुद्धा ना सावकारी करून लोकांच्या जमिनी गिळल्या. बघितलंच नाही? ही या लोकांची लायकी. अरे या भिकाऱ्यांना साधं मोठ्यांशी कसं बोलायचं ते सुद्धा कळत नाही, आणि चालला माझ्या मुलीशी लग्न करायला. मला पण नाही करायचं तुझ्या फिंदारडी सोबत लग्न. योगेश
योगेश सर बाजूला. योगेश थांब ना. योगेश, अरे योगेश थांब तरी. सर योगेश, योगेश मुद्दामून करतोयस ना? मुद्दाम माझ्या मम्मी पप्पाचा अपमान केलायस तू. मुद्दाम. तुझा बाप माझ्यासोबत कसं वागला हा ते नाही दिसलं तुला? तू आहे ना तिथं येऊन स्वतःची लायकी दाखवलीस. आता जर माझी परत लायकी काढली ना तर लक्षात ठेव. काय करशील? काढली लायकी. आणि तुझी लायकी काय रे? एक नंबरचा भिकारडा आहेस तू. स्नेहा, तर एक शब्द जरी बोललीस ना. मारतोस? मार ना, मार. अजून काय करू शकतोस? अरे तुला पप्पांशी फक्त नीट बोलायला सांगितलं होतं, तेवढं पण जमलं नाही. मी पण तुला सांगितलं होतं, जर माझा कोणी स्वाभिमान दुखावणार असेल, माझा अपमान करणार असेल ना, तर मी सहन करणार नाही. आणि स्वाभिमान विकून प्रेम नकोच आहे मला. ज्याचं खरंच प्रेम असतं ना, तो 2 पावलं मागे येतो. मला पैशाचा माज असतो ना, त्यांना माणसं कळत नाहीत. सगळं संपलं रे, सगळं संपलं. तू फक्त शांत राहिला असतास ना, तरी पप्पांना मी सगळं समजावून सांगितलं असतं, त्यांना मनवलं असतं. पण आता काही नाही होऊ शकत. एका बाजूला हट्टी बाप आणि दुसऱ्या बाजूला अहंकारी बॉयफ्रेंड. या दोघांच्या मध्ये माझी काय अवस्था होत असेल ना, ह्याचं कुणाला घेणं देणंच नाही. माझं प्रेम मिळवायला तडपडते मी, पण काय परवा आहे कुणाला? इथून पुढे आयुष्यात तुला माझं तोंड दिसणार नाही. नको दाखवू जा, पण मला बी नको असलं प्रेम प्रेम. निक. पप्पा, तुम्ही जे स्थळ आणणार होतात ना, ते फायनल करून टाका. अगं पण एकदा त्या मुलाला भेटलो असतो, त्याच्या घरच्यांशी बोललो असतो. आता कुठलाही आणि कसलाही मुलगा असला ना, तरी काहीच फरक पडत नाही. 100च्या जागी 50 एकर जमीन असेल, 4 गाड्यांच्या जागी 2 गाड्या असतील, काळ्याच्या जागी गोरा आणि गोऱ्याच्या जागी काळा असला तरी सगळं सारखंच. स्नेहा, असं नको बोलू ग. मीच चुकली आई. पैसा बघून प्रेम करायला हवा होता. पप्पा, तुम्ही नका मान खाली घालू. तुमच्या मुलीचं सुख तुम्हाला कळालंय. आपण चुकलो नाही ना? मारली पोर पाकायला गेलो. यांच्या आईला यांच्या काय समजायचं स्वतःला. साले काय झालं? काय म्हणाली ती माणसं? काय म्हणणार आहे? लायकी दाखवली माझी त्यांनी मला. काय म्हणले माहिती का? 2 टाइम खायचे वाहन दे तुमच्या घरात. भिकाऱ्यांनो, कशाला लागतंय तुम्हाला प्रेम प्रेम? प्रेम करायची लायकी नाही म्हटली मला. असं कोण बोलतं? बोलत्यात आहे, श्रीमंत माणसं गरीब लोकांना बोलत्यात असं. तू काय वाईट साईड तर बोलला नाही ना त्यांना? बोल की. बोललो. समोरचा जर आपली लायकी दाखवून देत असेल ना, तर का सहन करायचं? मी पण त्याला त्यांची लायकी दाखवून दिली. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आई, आजवर मी तुला बऱ्याच वेळा विचारलं, माझा बाप कुठे आहे? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजपर्यंत दिलं नाही. तो गेला सोडून तुला आणि मला. कुठं? त्याने दुसरं लग्न केलं.
जी चूक मी केलीये तीच चूक तू आता करतोय. खरं तर माझंच चुकलं. मी तुला स्वाभिमानानं जगायला शिकवलं, पण लवचिकता पण असते हे सांगायलाच विसरले. मी त्याच्या खूप मागे लागायचे. पैसा कमव, पैसा कमव, आणि एक दिवस पैसा आला आणि तो आपल्याला सोडून गेला आणि त्यानं दुसरं लग्न केलं. मग माझा बाप जिवंत असताना तू त्याच्या नावाचं कुंकू लावित नाही, मंगळसूत्र घालत नाही. सारा गाव मला म्हणायचा तुझा बाप जिवंत आहे, तू माझ्यापासून लपून ठेवलं. काय करू मग? तो तुला आणि मला सोडून गेला. त्याच दिवशी तो माझ्यासाठी मेला. समजला ना? रव्या, स्नेहा हात नव्हता उचलायला पाहिजे राव. मी तिच्यावर वरडलो, तिच्या घरी जाऊन तमाशा केला. तुला स्नेहाचं मनच कधी कळलं नाही रे. अरे ती तुमच्या दोघांच्या लग्नासाठी तिच्या जीवाचं रान करत होती. तिला तुझी परिस्थिती चांगली माहित होती, तरी सुद्धा तुझ्या सोबत लग्नासाठी ती तयार झाली. तिच्या जागी जर एखादी दुसरी मुलगी असती ना, तर कधीच तुला सोडून गेली असती. पण तरी सुद्धा ती तुझा हात धरून तुझ्या सोबत उभी राहिली. तिची फक्त छोटीशी अपेक्षा होती की तू तिच्या वडिलांसमोर नीट वागावंस. अरे मग मी नीटच वागत होतो ना. तिच्या बापाने माझी लायकी काढली, कोण सहन करणार आहे? उद्या जर तुझी बहीण एखाद्या मुलाचा हात पकडून तुझ्या घरी घेऊन आली आणि बोलली मला याच्यासोबत लग्न करायचंय, अशा वेळी तू होकार देशील का? नाहीच देणार ना. आणि तो मुलगा काहीच कमवत नसेल, त्याच्याकडे काहीच प्रॉपर्टी नसेल, तू त्याला दारात तरी उभा करशील का? अरे नाहीच करणार. मग अशा वेळी स्नेहाच्या बापाने काय चुकीचं केलं रे? तू संयम ठेवायला पाहिजे होता. तेच तर नाही ना माझ्याकडं. यामुळेच तू मागं राहिलाय. माणसामध्ये अहंकार असावा, पण त्या अहंकारामुळे एखादी व्यक्ती जर दूर जात असेल ना, तो अहंकार काहीच कामाचा नाहीये. रव्या, मला जाम भीती वाटायला लागली राव. स्नेहाने रागाच्या भरात दुसरीकडे लग्न करायला नको. तिचं लय मन दुखावले मी. अरे तू कामाला तर सुरुवात कर ना. मोठ्या स्वप्नांची सुरुवात नेहमी छोट्या पावलापासून होत असते. तुझ्या घरी तुला कोणी भांडवल आणून देणार नाही, त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. आणि तुझं प्रेम जर तुला मिळणार असेल ना, तर स्नेहा सुद्धा तुझ्यासाठी थांबेल. इंजिनियर साहेबाचं कामात मन रमले वाटतं. तू कधी आला? अरे मी केव्हाच आलोय, लांबून तुझी मजा बघत होतो. आता तू म्हणला काही ना काही सुरू कर, म्हणून आईच्या नावाने वर्कशॉप सुरू केले. 2 वर्षात या वर्कशॉपचं रूपांतर कंपनीत करतो का नाही बघ. तू करशील रे बाबा, पण हे बिल्डिंग करणं आहे ना तुझं काम नाही. एक काम कर, हळूहळू ना पैसे जमा कर. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट याच्यात गुंतव. म्हणजे कसं 2 वर्षात ना चांगलं भांडवल उभं राहील. आणि मागं पुढं काय लागलं तर आम्ही आहे ना. हा, थँक्स रव्या. तुझ्यासारखे मित्र वाट दाखवायला असले ना, काय अडचण नाही बघ. वाटा सगळ्याला कळतात रे, पण माणसाला ना त्या वाटा वळता येते नाही. जर वाटा वळता आल्या असता ना, माणूस सक्सेस झाला असता. तर तुमच्यासारखी शिकलेली माणसं आहे ना, लय विचार करीत बसतात. अरे हा विचार करण्यातच आहे ना वेळ निघून जातो. बरं, स्नेहाचा काय फोन बिन? योग्य, मला असं कळलंय आज तिला बघायला पाहुणे येणार आहेत. सगळेच माणसं कुठं आयुष्यात साथ देतात रे. काही माणसं फक्त आठवण बनवूनच राहतात. बरं जाऊ दे, नको लय विचार करू. मी दूध घालून येतो. झालं का बरोबर? हो, व्यवस्थित आहे. मी ऐकले तुझं लग्न जमलंय. हो ना.
कुठे? मनसरला, ढोले पाटलांकडे. अच्छा, राजकारणी घराणं आहे ना तो? हम्म, आता हळूहळू तू पण काय राजकारणात दिसशील आम्हाला. बघू. आणि योगेशचं तुझं काय झालं? मी विचारलं होतं त्याला, हम्म. पण 4-5 वर्ष वेळ आहे त्याला लग्नासाठी. सॉरी मी कॉलेज लवकर सोडल्यामुळे मला माहीतच नाही. हा ना. बरं, झालंय व्यवस्थित? हो ठीक आहे. हे घ्या पैसे. येऊ मी? हो ये. थँक्यू. हो. कशाचं काय, श्रीमंत मुलगा भेटला की गरीब मुलांना असंच फिरवायचं. हॅलो. हा पप्पा, निघालीच आहे. नाही नाही नाही, कुणाला पाठवू नका. अहो, असं किती लांब आहे आपलं घर. हा, येते 2 मिनिटात. स्नेहा, आपण 5 मिनिटं बोलू शकतो का? आता काय बोलायचं राहिलंय योगेश? मी ऐकलंय तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज. येणार आहेत ना. आणि लग्न पण होईल आता माझं. येशील लग्नाला? येईल. नवरीच्या वेशात किती सुंदर दिसते बघायला. तुला काहीच वाटत नाही का योगेश? त्या मुलाला आज मी पसंत पडले तर याच महिन्यात लग्न होईल माझं. खूप वाटतंय स्नेहा, पण काय करू? जी गोष्ट होणारच नाही त्याची खोटी आशा बाळगून स्वतःला का फसवू मी? मग हा समजूतदारपणा, हा शहाणपणा आधी का नव्हता तुझ्याकडे? हे सगळं आधीच कळालं असतं तर. वेळ निघून गेली की माणसाला सगळं कळायला लागतं. मी आधी तुला सावध करण्याचा प्रयत्न केला होता योगेश. आज हे तू वर्कशॉप ओपन केलेस. हेच वर्कशॉप मी तेव्हा ओपन करायला बोलत होते. अरे, मुलींना मुलांपेक्षा जरा लवकर कळतं. तुम्हाला ऐकायचं नाही. आणि मग आता काहीच मार्ग नाही. सगळे मार्ग बंद झाले. आणि तुझं ते रानटी वागणं, बोलणं, ते आठवून सुद्धा त्रास होतो मला. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता काही नाही होऊ शकत. चल, येते मी. पाहुणे यायची वेळ झालेली आहे. त्यांनी असं तुझ्याशी बोलताना बघितलं ना मला, ते पण लग्न मोडेल. आज अजून एक सौदा मांडला आहे. पुन्हा एक स्त्री मौन पांघरून उभी आहे. एक सौदा होईल शेकडो एकर जमिनीशी. एक सौदा होईल 2-4 गाड्यांशी. एक सौदा होईल प्रतिष्ठेशी. एक सौदा होईल माझ्या दिसण्याशी. रंग ठरवले जातील, रंग विकले जातील, देणं घेणं विचारतील, मानपान विचारलं जाईल. विचारलं जाणार नाही ते माझ्या भावनांना. तुझं नाव आणि शिक्षण? स्नेहा अभिमान पाटील. इंजिनिअरिंग झालंय माझं. शिक्षण भरपूर झालंय पण तुला नोकरी करता येणार नाही, चालेल का? हे घे. तू पण एवढा कमजोर असेल असं वाटलं नव्हतं. शेवटी तुला पण दारूची गरज लागायला लागली. माणसं वरून कठोर वाटतात आणि आतून पार तुटून गेलेली असतात रे. आज घ्यावं वाटली जरा
म्हणलं मन जरा हलकं होईल. अरे पण अशानं दारूचं व्यसन लागेल की. इतक्या हलक्या मनाचा नाही हो घ्या. दारूचं व्यसन लागायला. आतापर्यंत तिचं लग्न पण जमलं असं. माहिती नव्या संसाराची स्वप्न बघत असेल आता ती. मुलींसाठी एवढं सोपं असतं का रे? बाजारात बसवल्यासारखं त्यांना पाटावर बसवायचं. मग 4 जण प्रश्न विचारणार, चालून दाखव, बोलून दाखव. पण तिच्या मनाला काय वाटत असेल याचा विचार कोणीच करणार नाही. मग तिच्या रंगावरून रूपावरून तिला नकार देणार. परत एकदा तिला पुन्हा पाटावर बसवा. पोरांसाठी तरी कुठं सोपं आहे. प्रेम करायचं, त्याच्यात तुटायचं. पोरांना रडता सुद्धा येत नाही रे. ना कोणासोबत मन मोकळं करताय. आपल्या आवडती स्त्री आपल्या आयुष्यात नसली ना काय यातना आणि त्रास होतो ना हे फक्त पोरांनाच माहिती. आयुष्यात आपली आवडती स्त्री नसली ना का सगळं आयुष्य मोकळं मोकळं वाटत. सगळं असून सुद्धा शून्यात असल्यासारखं वाटतं. ये आमच्या घरच्या काही परंपरा आहेत. डोक्यावर पदर घ्यावा लागेल. तुला चालेल का? तुला चालत असेल तर सांग. बाळा चालून दाखव. चालल्यानंतर मुलीचे संस्कार कळतात. पायात काही दोष तर नाही ना? स्नेहा चालून दाखव. चालून दाखव ना बाळा. स्नेहा काय झालं? काय पायात दोष बीस आहे का? बघितलं? कळले माझे संस्कार की अजून काही बघायचंय? स्नेहा वेडी झाली आहे का तू? मी वेडी आहे आणि तुम्ही सगळे शहाणे म्हणून माझा बाजार मांडून ठेवला इथे. आणि तुम्ही निघा आता, कारण आपल्या संस्कृतीत पाहुण्यांचा अपमान करायची पद्धत नाहीये. आणि तुमच्यासाठी आहे ना एक चांगली सून बघा जिला नीट चालता येत असेल. मला नीट चालता येत नाही आणि माझ्यावर चांगले संस्कार पण नाही. आबा माफ करा आम्हाला. तुमची चूक नाही हो. आताची पिढीच अशी. बरं झालं आम्हाला लवकर कळाले. नाही, ते कसं आहे ना, आपल्या मुलीला आपण हवं तसं वागवतो, पण सून मात्र मर्जीतलीच हवी. उठ म्हणलं की उठणारी आणि बस म्हणलं की बसणारी. पण मी तशी नाही. या आता तुम्ही. पप्पा चला. मी तर तुला चांगली समजत होतो आणि तुला शिकायचंय म्हणून कॉलेज करून दिलं. तुझ्याबद्दल बरंच काय कानावर आलतं माझ्या, पण मी दुर्लक्ष केलं आणि तू चांगला दिवस दाखवला मला आज. माझा बाजार होत असताना बघू शकता तुम्ही? नाही बघू शकत असाल ना तर दुसरे गिराईक बोलवा, कारण आपल्या गिराईकांना कमी नाही. बघितलं कशी बोलती ती. काय रे, मला दारू आणायला लावली, एक घोट सुद्धा प्याला नाही तू. कशी प्याणार? तिचा चेहरा आठवला ना मला. योग्या, आपलं आयुष्य खूप मोठं आहे. माणसाने आयुष्यात आहे ना काही गोष्टी मागं सोडून जायच्या असतात. राव्या, मला विश्वासच बसत नाही रे.
स्नेहा मला सोडून दुसरं कोणाशी लगीन करेन म्हणून. असं वाटतंय ना शेवटच्या क्षणी का व्हायना ती परत येईन. त्या हिंदी पिक्चर मधल्यासारखं जर आपल्या खऱ्या आयुष्यात असतं तर किती बरं झालं असतं ना. हॅप्पी एंडिंग. माणूस जिथं आशा सोडतो ना तिथंच हारतो बघ. आणि पिक्चरवाली बी माणसं असतातच की त्यांनाही वाटतं ना पिक्चरचा शेवट गोड व्हावा. याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा आधीच गोड व्हावा. कोणचा फोन आलाय बघ बरं. अरे योग्य स्नेहाचा फोन आहे. हॅलो हॅलो योगेश, कुठेस तू? मी घरी येते तुझ्या. काय घरी येते तू? हो. मला तर विश्वासच बसत नाही. अरे तुझी शपथ, 5 मिनिटात घरी ये. मी पोहोचतेच आहे. आलो. हा. अरे रव्या भावा स्नेहा घरी येते. काय? चल चल चल. स्नेहा मम्मी पप्पा काय म्हणले? मी त्यांना काही विचारलंच नाही. बॅग घेऊन निघून आले. अगं पण त्यांना काळजी वाटत असेल ना. त्यांनी माझा विचार केला नाही. मी कशाला त्यांचा विचार करू? अगं आई वडील असते ते आपले. त्यांचा विचार आपण नाही करायचा मग कोणी करायचा? तू का त्यांची बाजू घेतोय? तुझा त्यांना विरोध होता ना. माझा त्यांना विरोध नव्हता. माझा फक्त त्यांच्या विचारसरणीला विरोध होता. अगं ते गरीब श्रीमंत जो भेदभाव करतात ना त्याला. मग काय करू आता? परत निघून जाऊ? अरे तुम्ही असं भांडत नका बसू. स्नेहा योगेश जे बोलतोय ना ते खरं बोलते. तुझ्या आई वडिलांना तुझी काळजी असणारच आहे. हे रवी, त्यांचा ह्या लग्नाला विरोध होता. ते कसे काय तयार होतील? मग मी बोलतो त्यांच्याशी. नाही रव्या, त्या माणसांची डोकी गरम असतील. उगाच मारतील बिरतील. पण कोणीतरी बोलायला पाहिजे ना योग्या. कसं आहे हे प्रकरण जेवढं शांत करता येईल ना तेवढं शांत ठेवायला पाहिजे. मी जातो बोलतो त्यांच्याशी. आई बाहेर आहे. अगं बाई स्नेहा, आणि तू अशी दारात काय उभी? चल ये की, ये घरात ये. अरे घरात घेऊन येतील ना, ये. तुझ्यामुळे पोरीनं आज हा दिवस दाखवला मला. तिच्या प्रत्येक चुकांवर तू पांघरून घालत आली. काय तर म्हण पोरीला कॉलेज शिकवायचंय. घ्या आता. अगं 12वी नंतरच लग्न लावून दिलं असतं ना तर आज ही वेळ नसते आली आपल्यावर. अख्ख्या गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली असेल. अरे गावात कुठं तोंड दाखवायला जागा नाही राहायची आता. गाव काय म्हणतंय यापेक्षा माझ्या पोरीचं सुख कशात आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे तूच तिला पळून जायला मदत केली तर? अगं काय म्हणतोय मी? काका नमस्कार. मी रवी गायकवाड, योगेशचा मित्र. त्याला आयुष्यातून उठवणार आहे मी. कोणाला? तुमच्या जावयाला? तुमच्या मुलीला काय विधवा करणार आहे का तुम्ही? अरे तो भिकारी माझा जावई होऊच शकत नाही. काय चुकलंय त्याचं? तो गरीब आहे ही त्याची चूक आहे का? का त्याने तुमच्या मुलीवर प्रेम केलं ही त्याची चूक आहे? अहो तो चांगला हुशार आहे, चांगलं शिक्षण झाले, तो प्रयत्न करतोय ना. आज ना उद्या त्या गरिबीतून तो बाहेर पडेल. पण तुमच्यासारख्या लोकांनी जर त्याला सपोर्ट केला ना तो लवकर बाहेर पडेल. हे सोडून तुम्ही त्याचा अपमान करत राहिलात. म्हणजे पळून गेला ते योग्य केलं का त्यांनी? अहो तुमच्या मुलीने एका चांगल्या मुलाला निवडले, कोणत्या छपरी मुलाला नाही. तोंडात गुटखा टाकून गावभर हिंडणारे. अहो अशा घटना समाजात किती घडतायत. पण आपण चांगल्या माणसांसोबत उभं राहणं गरजेचं आहे. चांगल्या घरातल्या मुलींना छपरी मुलं फसवतात, कसले कसले व्हिडिओ बनवतात आणि त्यांना ब्लॅकमेल करतात.
कितीतरी मुलींना जीव गमवावा लागतो त्यापायी. असं तर आपल्या स्नेहाने केलं नाही ना. आपण आई बाबा म्हणून तिच्या पाठीशी उभं नको राहिला का? विचार करा जरा. का तर मुलगा पण चांगला आहे ना म्हणून. मी तुझ्यासाठी आले आणि तूच मला बोलतोस. अगं आपण मराठी मुलखातली माणसं, किती काय झालं तरी आपण आधी आई बापाचाच विचार करणार, ती किती चुकीची असली तरी. माझी निवड किती बरोबर आहे हे माझ्या आई वडिलांना का कळत नसेल? तो माझ्यावर प्रेम केलं, तो माझ्यातले सगळे गुण ओळखले, चांगले वाईट, तसं ते मला ओळखीत नाही. ज्या दिवशी त्यांना कळेल ना तर तुझी निवड ही चुकीची नव्हती, तेव्हा ते अख्ख्या गावात ओरडून ओरडून सांगतील. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे. स्नेहा, ए स्नेहा, पप्पा तू घाबरू नको. त्यांच्या पाया पडायला जरी लागलं ना तरी मी पडेल. चल. हो पोरं चुकली, आता आपणच समजून घ्यायला हवं ना. हो थांबा जरा तुम्ही. चल स्नेहा. पप्पा मी घरी नाही येणार. मी तुला घरीच न्यायला आलोय. माझं लग्न झालंय ह्याच्याशी. लग्न अशी होत नसतात. माझ्यासाठी हेच लग्न आहे. तुझ्यासाठी हे लग्न असन, पण या हाताने पोरीचं कन्यादान केल्याशिवाय बापाला मुक्ती मिळत नाही. अगं बापापेक्षा सरस निघली तू. मी तर फक्त पैशांमध्ये माणसं तोलत होतो, पण तू खरंच होतकरू आणि निर्व्यसनी नवरा निवडलास. तुम्ही गेल्यानंतर रवी घरी आला होता. रवीने मला सगळं सांगितलं योगेशरावांबद्दल. अगं परिस्थिती कशी असली म्हणून काय झालं, परिस्थिती बदलण्याची धमक त्याच्यात आहे. आणि काय माहितीये का, मुलाकडे संपत्ती किती आहे त्यापेक्षा मुलगा निर्व्यसनी आणि होतकरू किती आहे हे बघायला पाहिजे. वीणबाई लागा आता तयारीला. थँक्यू. चला. आणि हा आता वाजत गाजत तुमच्या लग्नाचा बार मी स्वतः उडून देणार आहे. थँक्यू पप्पा. थँक्यू नाही, साखर बिकर द्या, जरा तोंड गोड करा आमचं.